Hello students, good morning to all of you. In this previous class, I am telling bookkeeping and accountancy. म्हणजेच बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे काल पाहिलो आपण सर्व काही त्याचे उदाहरणं, डेफिनेशन्स आणि इंट्रोडक्शन ऑफ फर्स्ट चॅप्टर सर्व काही आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलो आहोत. फर्स्ट आपण पाहिलो की कम्प्युटर सिस्टम्स ऑफ 11th क्लास. दुसऱ्यामध्ये आपण पाहिलो की सिलेबस काय असते. 11 विषय आहेत. परत एकदा सांगत आहात. आणि आपल्या पहिल्या लेक्चरला आपण स्टार्ट करूया. म्हणजे पहिलं आपलं पाठ्यपुस्तकातलं पहिलं विषय इंट्रोडक्शन ऑफ बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. तर मित्रांनो, आज पाहूयात. काल आपला झालं तर कॅश डिस्काउंट आणि ट्रेडिंग डिस्काउंट लास्टचा मुद्दा होता. जर तुम्हाला कालची व्हिडिओ तर पाहायचं असेल तर आम्ही त्याला प्लेलिस्टमध्ये जोडलेला आहे, तर तिथं जाऊन आपण पाहू शकतात. चला सुरू करूयात आजच्या विषयाला. आज आपण 1.7.6 शिकणार आहोत. त्यामध्ये आपल्या सॉल्व्हंट आणि इनसॉल्व्हंट काय असतं आणि त्याचे व्याख्या, डेफिनेशन सर्व आज काही पाहणार आहोत. तर सॉल्व्हंटमध्ये काय असतं, इफ अ पर्सन assets आर मोर दॅन these liabilities or equate to his liabilities. म्हणजे संपत्ती जी असते ना, जी संपत्ती लायबिलिटीहून जास्त असते परंतु इक्विपमेंट त्याहून कमी असते. तर बघा मित्रांनो, पुढे काय, ही इज कॉल्ड ॲज अ सॉल्व्हंट पर्सन. एक सॉल्व्हंट पर्सन आहे. सॉल्व्हंट पर्सन इज फायनली sound and is an person to pay off all his debits. एक्झाम्पलमध्ये पाहूया. अ पर्सन्स total assets have been calculated to 15,000 and sorry student, 5 lakh here, and his total debits were 3 lakhs. Since has positions is sound, he is able to pay off his debitor, therefore he is called solvent. तुम्ही हा लिहू पण शकता डेफिनेशन, नंतर समजून घेतल्याने सर्वात चांगला होईल. सॉल्व्हंट म्हणजे काय असतं त्याची एक्झाम्पल सर्व सांगितलेले आहेत. इनसॉल्व्हंटकडे जाऊयात आपण. इनसॉल्व्हंट म्हणजे काय असते बघा आता. अ पर्सन whom liabilities are more than his asset is an insolvent person. Such person's liability are more than his assets. म्हणजे एक्झाम्पलमध्ये पण आपण पाहू शकतात. अ पर्सन्स टोटल asset or property have been calculated to 20,000 have been calculated. पस्तर आलं तर मित्रांनो व्हिडिओमध्ये काय अडथळा आलं तर माफ करा. 20 lakh and his total debitors were 15 lakhs, and if he is not in a position to get any amount for any secures, and if the current in so certified, then he will be declared as an इन्सॉल्व्हंट पर्सन. म्हणजेच आता बघा, इन्सॉल्व्हंटमध्ये सर्व काही दिलेलं आहे. पर्सनची माहिती, त्याचे इन्सॉल्व्हंट खर्चे आणि सर्व काय. आपण हा सर्व डेफिनेशनचे पूर्ण आपण सविस्तर माहिती पुढे आपल्या प्रॉब्लेम्समध्ये सर्व काही करणार आहेत. तर पहा मित्रांनो, हा 2 व्याख्या आज झालेली आहेत. त्यामुळे आपण शिकूया अकाउंटिंग इयर. अकाउंटिंग इयर म्हणजे काय असते, अकाउंटिंग इयर म्हणजे काय असते. अकाउंटिंग इयरमध्ये 1 जूनपासून सुरू झालेले खर्चे म्हणजे एक पूर्ण वर्षाचे खर्चे जे काही 1 मार्च ते 30 मार्चपासून 30 मार्चला का म्हणतात अकाउंटिंग इयरचा लास्टवा दिवस. त्यामध्ये GST, ऑडिट सर्व काही आपल्याला लास्ट इयरमध्ये
क्लिअर करावे लागतात. म्हणजेच अकाउंटिंग इयरमध्ये 2 इयर असतात. 2 इयर डबल इयर पण म्हणू शकतात, त्याला सिंगल इयर पण असू शकते. परंतु जे काही प्रकारचे असते त्यामध्ये सर्व काही सांगितलेले आहे. व्याख्यामध्ये सर्व स्पष्ट केलेले आहे. तर तुम्ही व्याख्या पूर्ण वाचून घ्या. नंतर बघा आता इथं, इफ इट इज द प्रोडक्ट ऑफ 12th months for which amounts are mutilated and closed by the productor and either the prospectors were following any amounting year each calendar year म्हणजे कॅलेंडर इयरच्या प्रमाणे असू शकता, परंतु or financial year or any other year as per tradition but known for income टॅक्सच्या वतीने एकच वर्ष अवेलेबल असतो, परंतु त्यामध्ये तक्रारी अनुसार आपल्याला जास्त इयर पण घेऊ शकतात. म्हणजेच 1 एप्रिल आणि 31 मार्च 75चा एक इयर असतो. त्यामध्ये ॲट द each accounting year a project has to prepare trading account, profit and losses account and balance sheet to find out the final position of the basis. ट्रेडिंग अकाउंट आपल्याला सर्वप्रथम माहीत असणं गरजेचं आहे की पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो. सर्व काही डेफिनेशन, डेबिटर म्हणजे काय असतं, क्रेडिटर म्हणजे काय असतं. डेबिटरमध्ये बी आपल्याला सायलेंट असतं आणि क्रेडिटरमध्ये डी सायलेंट असतं. ते सर्व काही सांगण्याचा अर्थ म्हणजे डेबिटर आणि क्रेडिटर ह्याचा उपयोग सर्व काही आपल्या सोल्युशनमध्ये जास्त उपयोग येणार आहे. तर बघा, ट्रेडिंग अकाउंट हा आपल्या खात्याचं पहिलं अकाउंट असतं आणि प्रॉफिट अँड लॉस त्यामध्ये आपल्या नफा आणि तोट्याचे सर्व काही रेकॉर्ड होत असतात. आणि बॅलन्स शीट म्हणजे जे काही प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग अकाउंटची टोटल आणि प्रॉफिट अँड लॉसची टोटल सर्व काही मिळून त्यामध्ये आणि वजा करून जे काही खर्च निघेल ते बॅलन्स शीटमध्ये सर्व काही दिसून येईल. म्हणजेच बॅलन्स शीट म्हणजेच अकाउंटिंग इयरचा लास्टवा वर्ष, त्यामध्ये सर्व काही टोटल करतो. जसं की आपण खरेदी करायला गेलात एक दुकानमध्ये, त्या माणसाला विचारलो की आपल्याला खर्च किती झाला आपल्या सर्व सामानाचा, तो म्हणजे बॅलन्स शीट काढून देतो. टॅली सॉफ्टवेअरद्वारे आपण बॅलन्स शीट काढायला खूप सोपं आहे. तुम्हाला ते 12वी झाल्यावर टॅली सॉफ्टवेअर शिकू शकतात. परंतु आता तुम्ही 11वीला आहात, तर सुरू करूयात आपला पुढला मुद्दा. जास्त वेळ न घेता पुढे सुरू करूयात मित्रांनो. ट्रेडिंग कॉन्सर्न अँड नॉन ट्रेडिंग कॉन्सर्न. ट्रेडिंग कॉन्सर्नची व्याख्या दिलेली आहे, सर्व काही वाचून घ्या मित्रांनो. जास्त वेळ नाही, परंतु मी कोशिश करतो की पूर्ण समजून शिकू. परंतु नॉन ट्रेडिंग कॉन्सर्नमध्ये बिझनेस कॉन्सर्न ॲक्टिव्हेटेड विथ ॲन ऑब्जेक्ट. सॉरी फॉर दिस. मग ह्या सर्व व्याख्या सर्व वाचून घ्यावे अशी माझी विनंती. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये सर्व काही आहे. नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि ट्रेडिंग कन्सर्न हा आपल्याला पुढे शिकता येईल मित्रांनो. तरी याची काळजी तेवढी घेऊ नका. आपण फक्त व्याख्या सोडं वाचून घ्या, म्हणजे डोळ्यापुढून गेल्यानं आपल्याला पुन्हा शिकताना खूप काही चांगलं वाटेल, पुन्हा समजेल पण. गुडविल म्हणजे काय असतं. गुडविल म्हणजे आपली वस्तू म्हणजे गुड्स म्हणजे वस्तूच राहतं ना. मग पुन्हा गुडविल बी सर्व आपल्याला ह्या गुडविलमध्ये शिकता येतं. गुडविलमध्ये वस्तू म्हणजे आपल्या गुडविल आणि ॲसेटमध्ये काय अंतर असतं ते सर्व तुम्हाला सांगतो थांबा. गुडविल म्हणजे वस्तू, आपल्या व्यवसायात आणलेली वस्तू म्हणजे गुडविल म्हणजे आपल्या जवळ असणारी वस्तू आपण जे विकतो ते. आणि ॲसेट म्हणजे काय असतं. ॲसेट्स म्हणजे आपली संपत्ती जी काही
आपण व्यवसायात आणतो आणि आपल्यासाठी उपयोग करतो, म्हणजे टेबल, खुर्ची, पंखा, इलेक्ट्रिसिटी हे सर्व आपले असेट्स आहेत. परंतु गुडविल म्हणजे आपल्या व्यवसायाला लागणारे आणि आपल्याला नफा मिळवून देणारे वस्तू. म्हणजे कोणचे सामान, आपले जर इलेक्ट्रॉनिक्सची दुकान असेल तर तुमचं टी व्ही हा तुमचा गुडविल आहे, मोबाईल गुडविल आहे. असे सर्व काही छोटे छोटे बाबी आपले गुडविल आहेत. आणि जास्त वेळ न घेता पुढे चलूयात. प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट ऑर लॉस म्हणजे व्याख्या पाठ करून घ्या, या पेपरला नक्कीच विचारू शकतील. प्रॉफिट अँड लॉस, इन्कम्स, रेव्हेन्यू यामध्ये 4 प्रकार पडतात. प्रॉफिट अँड लॉस, इन्कम अँड रेव्हेन्यू हे सर्व वाचून काढा. प्रॉफिटचं सर्व व्याख्या दिलेली आहे, त्याच्यासोबत एक्झाम्पलसहित दिलेले आहेत. त्यामध्ये लॉसेस आणि इन्कम, रेव्हेन्यू हे दिलेले आहेत. प्रॉफिट म्हणजे आपल्याला व्यवसायात येणारी नफा म्हणजे प्रॉफिट असतं, आणि लॉसेस म्हणजे व्यवसायात येणारे तोटा म्हणजे नुकसानीचा खर्च आहे. आणि प्रॉफिट म्हणजे आपल्या व्यवसायात आलेला नफा, म्हणजे आपल्याला नफा मिळवून देणारा प्रॉफिट असंच असतो. इन्कम्स वगैरे आपल्याला सर्वांना माहीत असेल, लहान लेकराला पण माहीत असतं इन्कम म्हणजे काय असतं. इन्कम म्हणजे व्यवसायात येणारी संपत्ती जी काही आपल्याला प्राप्त होत असते. इन्कमच्या संदर्भात तेवढं काही सांगू शकत नाही, परंतु सर्व काही आपल्याला माहीतच असतं. तरी तुम्ही वाचू शकता. रेव्हेन्यू तर कालच सांगितलेलं आहे. असेट्स, लायबिलिटी, नेट विथ ह्यामध्ये पण आपल्याला डेफिनेशन्स आहेत. टाईप्स ऑफ असेट्सचे आहेत. टाईप्स ऑफ असेट्स म्हणजे काय, आपल्या संपत्तीचे प्रकार म्हणजे त्यात बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड होणारे हे काही असेट्स असतात, जे काही म्हणजे आपल्या असेटला, संपत्तीला वाचवण्यासाठी कधीकधी असेट, संपत्ती सर्व काही उपयोग केले जातात. त्या 3 प्रकारात विभागले जातात. ते प्रकार बघून घ्या. असे फिक्स्ड असेट, नॉन करंट असेट्स म्हणजे एकच आहे, त्याला ऑरमध्ये नाव नॉन करंट असेट्स असं दिलेलं आहे. करंट असेट्स पण आहे. फ्लक्च्युएटेड असेट्स एक आहे. लायबिलिटीज म्हणजे आपल्या वस्तूमध्ये येणारे टाईप ऑफ लायबिलिटीज. त्यामध्ये आपल्याला 2 प्रकारचे टाईप्स ऑफ लायबिलिटीज दिसू शकतात, फिक्स्ड लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज. ह्यामध्ये आपल्याला हे असेट, लायबिलिटी हे सर्व काही आपल्याला पेपरमध्ये विचारू शकतात. ते पण आपल्याला फिल इन द ब्लँक्समध्ये तर जास्त विचारू शकतात. तर ह्या सर्व काही रीडिंग करणं जास्त आपल्याला खूप काही मार्क मिळवून देऊ शकतात. परंतु हे 2 लेक्चर जे मी घेत आहे ते इंट्रोडक्शन ऑफ फर्स्ट चॅप्टर म्हणून आहेत. तरी या लेक्चरमध्ये जास्त काही आपल्याला सॉल्व क्वेश्चन ते भेटणार नाहीत. आपण वाचू शकतात. हा पेजेस सर्व आपल्याकडे पुस्तक असतील महाराष्ट्र बोर्डाची वगैरे, सर्व आपण वाचा आणि सर्व काही डेफिनेशन वगैरे जे काही मी सांगतो त्याची डेफिनेशन्स वगैरे, सर्व फोटोज वगैरे मी तुम्हाला यूट्यूबमध्ये दाखवतो, जे काही तुम्हाला खूप काही मदत मिळेल आपल्या 11वी-12वीच्या बोर्डला. तर टाईप्स ऑफ लायबिलिटीज ते बघत होतो. टाईप्स ऑफ लायबिलिटीज म्हणजे फिक्स्ड लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी. फिक्स्ड लायबिलिटी म्हणजे आपली स्वतःची, आणि करंट लायबिलिटी म्हणजे दोघांसोबत केलेली लायबिलिटी. तर समजू शकतात असं पण. परंतु नॉन विथ ऑर वर्स इक्विपमेंट ऑर कॅपिटलमध्ये सर्व काही दिलेलं आहे. इथं एक मित्रांनो इथं थोडंफार रूल्स लिहिलेले आहेत, म्हणजेच आपल्याला सूत्र जे काही आहेत तुम्ही वाचून घ्या. त्यामध्ये नेट विथ इज इक्वल टू ओनर्स इक्वलिटी इज इक्वल टू कॅपिटल, म्हणजेच खाली त्याचा ऑरमध्ये पण दिलेला आहे. कॅपिटल म्हणजेच आपल्याला कॅपिटल इज इक्वल टू टोटल इक्विपमेंट असेट मायनस क्रेडिटर्स इक्विपमेंट, म्हणजे
असं पण ह्या सूत्राला लिहून घेऊ शकतात आपण. कॅपिटल इज इक्वल टू टोटल इक्विपमेंट म्हणजे असेट्स, त्यामधून मायनस केल्यावर क्रेडिट इक्विपमेंट म्हणजेच लॅबिलिटीज. आपल्याला इथं कॅपिटल काढण्यासाठी असेटची किंमत लॅबिलिटीमधून मायनस करून आपल्याला बॅलन्स शीटची टोटल भेटू शकते म्हणजेच कॅपिटल. यामध्ये उदाहरणासह 3 ते दिलेले आहेत. इफ द कॅपिटल ऑफ द बिझनेस 4 lakhs अँड क्रेडिटर्स 2 lakhs देन टोटल इक्विपमेंट असेट्स इज इक्वल टू लॅबिलिटीज प्लस कॅपिटल. हा एक सूत्र आहे. दुसरा सूत्र क्रेडिटर्स इक्विपमेंट लॅबिलिटीज इज इक्वल टू असेट मायनस कॅपिटल. किमतीसह या सूत्रांचा व्याख्यान इथं केलेला आहे, तर पाहू शकतात मित्रांनो. तिसरा आपल्याला दिलेला आहे कॅपिटल इज इक्वल टू असेट मायनस लॅबिलिटीज. उत्तर सहित काढून सांगितलेलं आहे तुम्हाला. पुढचं सुरू करूया. कंटिन्युटिंग लॅबिलिटीज इथं दिसू शकतं आपल्याला. कंटिन्युटिंग लॅबिलिटीजमध्ये सर्व काही असते. त्याची कंटिन्युटिंग लॅबिलिटी म्हणजे काय असतं, त्याची उदाहरणं सर्व काही यामध्ये दिलेलं आहे. तर जास्त काही न सांगता तुम्हाला एवढंच रेफर करतो की हा थोडं वाचून घ्यावे. त्यामध्ये पुढील सर्व काही समजून जाईल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्व काही याबद्दल कंटिन्युटिंग लॅबिलिटीज, फिक्स्ड लॅबिलिटीज, हे सर्व लॅबिलिटीजचे प्रकार आणि असेटचे प्रकार सर्व काही आपण पुढच्या लेक्चरमध्ये चांगल्या प्रकारे समजू शकाल. आणि 1.8 मध्ये अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कॉन्व्हर्सेशन्स अँड प्रिन्सिपल्स वगैरे इथं दिलेले आहेत. मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कॉन्सेप्ट्स वगैरे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. मीनिंग्स, कॉन्सेप्ट्स वगैरे सर्व काही आपल्याला वाचून घ्यावं लागतात. आणि त्यामध्ये सर्व काही फिलिंग द ब्लँक्स, MCQ या प्रकारेमध्ये विचारू शकतात. इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कॉन्सेप्ट्समध्ये आपल्याला 5 प्रकारचे दिसू शकतात. इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कॉन्सेप्टमध्ये सर्व प्रकारचे कॉन्सेप्ट वगैरे दिसू शकतात. तिथं अकाउंटिंगचे प्रकारामध्ये आपल्याला सर्व 5 मुद्द्यांचा पुरेपूर वापर आणि सोल्युशन सोडताना वापर होऊ शकतात. म्हणून त्या सर्व काही आपल्याला वाचून घ्यावे लागतात. सम ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आर ॲज फॉलोज. म्हणजेच आपल्याला दिसू शकतं इथं बिझनेस एंट्री, त्यामध्ये 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 प्रकारचे आहेत. 12 प्रकारामध्ये आपल्याला सर्व काही पाठ करून घ्यावे लागतात. हा पाठ करून घेण्यात पण जमते. एक फक्त 2 वेळा वाचून काढावे. बिझनेस एंट्री कसे होतात, मायनरी कसे होतात, कॉस्ट कन्सेप्ट काय आहेत, ते सर्व काही लेक्चरमध्ये घेणार आहोत पुढे. तरी ह्या मुद्द्यांना फक्त टिक करून घ्यावे. मुद्दे समजमध्ये आल्यानं काय नाही, पुढचं सर्व काही समजू शकतात. नेक्स्ट आपण पाहूया अकाउंटिंग सिस्टम. अकाउंटिंगबद्दल आपण सर्व काही पाहणार आहोत. तर यामध्ये एवढंच काही इम्पॉर्टंट असू शकतात आणि बाकीचे जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते फक्त रेफर करून वाचून घ्यावे. वाचून घेतल्यानं आपल्याला समजू शकत आहे की पुढच्या लेक्चरमध्ये आपण सर्व सोल्युशन सोडवताना आपल्याला सर्व सोपे जातात. म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया. अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे आपल्याला भारतात अकाउंटिंग स्टँडर्ड केव्हापासून सुरू झाली, त्यामध्ये 1977ला का झालं तर ते सर्व काही आपल्याला समजू शकतं. यामध्ये अकाउंटिंग ॲक्ट म्हणजे काय आहे, ॲक्ट म्हणजे कथा ॲक्टच्याबद्दल सर्व काही डेफिनेशन वगैरे फिलिंग द ब्लँक्समध्ये विचारले जाऊ शकतात. ह्या काही छोट्याशा बाबी दिलेल्या आहेत. तिथं 10 एकूण आहेत जे की आपल्या रीडिंगसाठी उपयोगी ठरेल. फिलिंग द ब्लँक्स, MCQ
यामध्ये सर्व काही विचारू जाऊ शकतात, परंतु आपल्याला फक्त मेन जे आहेत इम्पॉर्टन्स ऑफ 11th एक्झामिनेशन त्यासाठी आपल्याला यूज करावे लागतात. आपण सर्व ह्या मुद्द्यांचं खूप काही काळजीनं वाचून घ्यावे. काळजीनं वाचून घेतल्यानंतर आपल्याला सर्व काही समजेल. हे आहेत ते 10 मुद्दे, स्क्रीनशॉट काढून वाचू शकतात. नंतर आपल्याकडे टेक्स्ट बुक असेल तर टेक्स्ट बुक प्रिपेअर करावे. जसं की मी सांगत होतो, फर्स्ट लेक्चरपासून सेकंड लेक्चरपर्यंत फर्स्ट लेक्चर जे असतं पूर्ण थेरीचं असतं, त्यामध्ये डेफिनेशन वगैरे दिलं असतं. मी फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की बुक कीपिंग म्हणजे काय असतं, मेंट बाय गुड्स म्हणजे काय, कॅपिटल म्हणजे काय असतं, ड्रॉइंग म्हणजे काय असतं, गुडविल म्हणजे काय असतं, हे सर्व आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहोत. गुडविल म्हणजे ह्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहोत. व्हिडिओच्या स्टार्टिंगला आन्सर इन वन सेंटेन्स म्हणून दिलेला आहे मित्रांनो. इथं आन्सर इन वन सेंटेन्स म्हणजे बुक कीपिंग म्हणजे काय असतं. बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डील्स. माहीत झालं ना. आता ह्यामध्ये गुड्स म्हणजे काय असतं. गुड्स म्हणजे वस्तू जे की आपल्या बिझनेसमध्ये आणलेली जाते बिझनेस वाढवण्यासाठी. कॅपिटल म्हणजे आपल्या संपत्ती जी काही आपल्या व्यवसायात असते. ड्रॉइंग म्हणजे व्यक्तीचा खर्च, जे की आपल्या स्वतःचा खर्च जे काही वहीमध्ये नोंदवल्या जातात, तो एक खर्च म्हणजे ड्रॉइंग्स म्हणजे अ पर्सन हू एक्सचेंज धिस बिल्स म्हणजेच ड्रॉइंग. गुडविल म्हणजेच सर्वांना सांगितलेलं आहे फर्स्ट लेक्चरमध्ये. गुडविल म्हणजे आपल्या व्यवसायात आणलेली वस्तू जी काही आपल्या व्यवसायाला नफा मिळवण्यासाठी फायदेकारक असते. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो, गिविंग द वर्ड टर्म ऑर फ्रेजेस विच कॅन सब्जेक्ट इच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. म्हणजेच आपल्याला एका वाक्यात उत्तर देऊ शकाल तर एका वाक्यात द्या, नंतर व्याख्या लिहू शकतात तर व्याख्या लिहा. यामध्ये आपल्याला फक्त एका वाक्यामध्ये उत्तर लिहिलं तर सर्वात चांगलं. आपल्याला मार्क जास्त घ्यायचं असल्याने एका वाक्यात उत्तरे लिहू शकतात, परंतु ज्यांना असं वाटतं की आपल्याला सर्व काही येतं त्यांना व्याख्या लिहू शकतात. पहिला क्वेश्चन इथे दिलेला आहे, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजेच बिझनेस ट्रान्झॅक्शन का केलेलं आहे. बिझनेस ट्रान्झॅक्शनचे प्रकार कोणते आहेत ते सर्व आपल्याला माहीत होणे आवश्यक आहे. बिझनेस ट्रान्झॅक्शन कशाबद्दल केलं जातं. प्रॉफिट लिहायचं येतं. प्रॉफिट याचा आन्सर आहे. अमाऊंट इज इन्सॉल्व्ड इन बिझनेस बाय प्रोडक्ट. म्हणजे गुडविल म्हणजे वस्तू म्हणजे गुड्स काय राहतं. प्रोडक्ट म्हणजे आणलेले वस्तू म्हणजे प्रोडक्टच ना. यामध्ये तिसरं दिलेलं आहे, अ पर्सन हू अमाऊंट इज पेएबल. बिल्स पेएबल याचा आन्सर आहे. यामध्ये परीक्षेत आपल्याला एकूण 5 विचारले जाईल. सर्वात आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे फर्स्ट चॅप्टरमध्ये पूर्ण थिअरी आहे. जास्तीत जास्त फिलिंग द बँक, फ्रेजेस, टर्म्स सर्व काही ह्याच्यामधून विचारले जाऊ शकतात. मोठ्यात मोठे प्रश्न आणि छोट्यात छोटे यामधून सर्व काही जास्तीत जास्त विचारले जाऊ शकतात. म्हणजेच फर्स्ट जे चॅप्टर आहे इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झामसाठी. थर्ड क्वेश्चन बघूया मित्रांनो. थर्ड क्वेश्चन काय आहे, फिलिंग द ब्लँक्सचा हा थर्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन वाचून दाखवतो तरी पण तुम्हाला वाटल्यास. सेंटेन्स द अमाउंट appropriation allocations for those given below and evaluating the system. म्हणजेच आता बघा, सुपरस्टल इन्कम व्हेरी एक्सपेन्सिव्ह इज.
उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो. यामध्ये सर्व काही फिलिंग द ब्लँक्स असतात. त्यामध्ये आपल्याला इन्कम म्हणजे काय असतं ते सर्व काही सांगितलेलं आहे, इन्कमचे प्रकार वगैरे. त्यामध्ये सरप्लस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस इज डेबिट असते का प्रॉफिट असते? डेबिट, लॉस, प्रॉफिट, फायनान्शियल सिस्टम्स ह्याबद्दल विचार करा. आणि सर्व एकूण इथं 10 दिलेले आहेत. स्क्रीनशॉट काढून फोटो काढू शकतात आणि आपल्या मनानं जे काही उत्तर येत असेल ते टिक करा आणि मी करेक्शन करून मी तुम्हाला व्हॉट्सअपवरून टाकेल. आपण टिपण्यामधून पण आन्सर देऊ शकतात, परंतु मी स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही मारून घेत असाल असं गृहीत धरून मी पुढे चालू करतो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय असतं, सर्व काही फरक स्पष्ट करा वगैरे मोठे प्रश्न, सर्व दीर्घोत्तरी हे सर्व काही यामध्ये शिकायला भेटू शकतात. बुककीपिंग म्हणजे काय असतं, अकाउंटन्सी म्हणजे काय असतं, या सर्व बाबी आपल्याला शिकलेल्या आहे. डबल ॲक्सेप्टन्स काय आहे, तर बिल्स पेबल काय असतं, क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय असतं. बुककीपिंग इज युजफुल टू फाइंड आउट ऑल टेक्स्ट लायबिलिटीज म्हणजे क्वेश्चन एक आहे प्रकारचा. म्हणजे त्या क्वेश्चनमध्ये खूप काही विद्यार्थी गोंधळून जातात. बुककीपिंग म्हणजे काय असतं तेच लिहायचं असतं, परंतु गोंधळून नाही तर लॅबिलिटीज म्हणजे लॅबिलिटीज का आली तिथं ते परेशान होऊन बसतात. परंतु लॅबिलिटीज आले म्हणून घाबरायची काय गरज नाही. बुककीपिंग म्हणजे काय असतं ते सर्व लिहून टाकायचं. त्यामध्ये बघायचं टॅक्स लायबिलिटी काय आहे त्याबद्दल थोडी माहिती द्यावं लागते. 5वं प्रश्न, डू यू ॲग्री ऑर डायरेक्टेड विथ द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे चुकी बरोबर या प्रकारचे असतात. त्या आपल्याला 5 मार्काला पेपरमध्ये येतात. चुकी बरोबर काय आहेत, चुकी बरोबर सांगावे लागतात एका उत्तरामध्ये. जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चूक लिहून पुन्हा तिथं बरोबर लिहिलात तर तुम्हाला मार्क भेटत नाही. ट्रू ऑर फॉल्स जसं की तसंच ट्रू ऑर फॉल्समध्ये जसं लिहितात तसं ह्यामध्ये लिहावं लागतं. ॲग्री आहात का नाहीत, ॲग्री आहात तर का आहात, ॲग्री नाहीत तर का नाहीत, या प्रकारचे 2 वेळेमध्ये सांगावं लागतं. ॲग्री ऑर नॉट. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस आपल्याला काही वेळा दिल्या आहेत त्या पूर्ण आपल्याला करावे लागतात. तर मला असं वाटते की सर्व काही समजलेलं आहात मित्रांनो. आजच्या व्हिडिओला आज आपण समाप्त करूया. धन्यवाद.